नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजची ही स्वामी समर्थ महाराजांची चमत्काराची कथा ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल अशी ही सुंदर कथा आज आपण ऐकणार आहोत. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांवर विश्वास असेल तर ही कथा मनापासून शांतपणे शेवटपर्यंत ऐका. चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामींच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुणे शहरामध्ये अमोल देशमुख नावाचा एक IT इंजिनियर राहत होता. स्वभावाने शांत, कुटुंबावर असलेलं प्रेम आणि अत्यंत श्रद्धाळू. त्याची पत्नी श्वेता आणि 10 वर्षांची त्यांची गोंडस मुलगी, तिचं नाव अनन्या. असं छोटंसं त्यांचं 3 लोकांचं कुटुंब होतं. आईवडील गावी राहत होते. पुण्यामध्ये हे 3 जण राहत असल्या कारणाने त्यांचं कुटुंब छोटं आणि सुंदर होतं. शनिवारी रविवारी कामाला सुट्टी असल्या कारणाने अमोल हा नेहमी स्वामींच्या मठामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असे. जसा वेळ मिळेल तसा अमोल हा स्वामींच्या मठामध्ये जाऊन शांत बसत. स्वामी समर्थ महाराज अमोलसाठी फक्त देव नव्हते, तर ते त्याच्या कुटुंबातील जणू काही सदस्यच आहेत असं त्याला वाटायचं. तो त्यांच्याशी बोलायचा, त्यांच्यासमोर रडायचा आणि मनही मोकळं करायचा. एका रविवारी संध्याकाळी हलका पाऊस आला. अमोल बाजारातून परतत होता. तोवर घरी श्वेता म्हणजेच त्याची पत्नी चिंताग्रस्तपणे इकडे तिकडे फिरत होती. ती ओरडली, "अहो, अनन्या दिसत नाहीये. खेळायला खाली गेली होती, पण 2 तास झाले ती परत आलीच नाही." अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने लगेचच परिसर शोधला, मित्रांना फोन केले, सुरक्षा रक्षकाला विचारलं, पण कोणालाही अनन्या दिसली नव्हती. जशी रात्री गेली होती तसा तणाव वाढत गेला. श्वेताच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. "माझ्या बाळाला काही झालं तर स्वामी समर्थ, माझ्या लेकराला शोधून द्या." अमोल बाहेरच्या बाकावर बसला होता. चेहरा पांढरा पडला होता. तो थरथरत म्हणाला, "स्वामी, माझी एक तुम्हाला विनंती आहे. माझी मुलगी मला परत द्या." रात्र झाली. सगळी सोसायटी शांत झाली. पाऊस आणखी वाढला. अमोलला अचानक एक विचित्र अनुभव आला. त्याच्या कानाजवळ कोणीतरी हळूच म्हणालं किंवा त्याला काहीतरी भास झाल्यासारखं झालं की पश्चिमेकडे जा, असं कुणीतरी त्याला म्हणालं. तो दचकून उठला. आजूबाजूला कुणी नव्हतं. पुटपुटणारा तो आवाज जणू आतूनच येत होता. त्याला आठवलं, स्वामी समर्थांनी संकटाच्या वेळी अशा प्रकारे संकेत दिल्याच्या अनेक कथा त्याने ऐकल्या होत्या. त्याने लगेच श्वेताला सांगितलं, "चल श्वेता, पश्चिमेकडच्या खेळाच्या मैदानात शोधायला जाऊया." श्वेताने डोळे पुसत मान हलवली. रात्र खूप झाली होती. दोघंही गाडीवर बसून त्या मैदानाकडे गेले. जागा अंधारलेली. दिवे बंद होते. पावसाचे थेंबही जाड झाले होते. अमोल जोरात ओरडला, "अनन्या, अनन्या, कुठे आहेस?" असं तो ओरडत होता. पण सगळीकडे शांतता होती. दूरवर एक झुडूप हलताना दिसलं. दोघे धावत गेले, पण ते झुडपाच्या आड तेथे कुत्रा लपलेला होता. श्वेताला रडू कोसळलं. "स्वामी समर्थ महाराज, कुठे आहे मुलगी?" ती आकांताने ओरडू लागली. अचानक वाऱ्याच्या झोताने दूरवरील एक मोठा होर्डिंग हललं आणि त्यावरचा प्रकाश क्षणभर चमकला. होर्डिंगवर मोठी अक्षरे होती, महादेवनगर 2 किलोमीटर. अमोलने लक्ष दिले. ज्या दिशेने पश्चिमेकडे जा असा आवाज झाला होता, त्या दिशेला हे महादेवनगर होतं. अमोल म्हणाला, "श्वेता, माझ्या मनात जाणवते आपल्याला तिकडे जायला हवं." रात्र गडद होत चालली होती. दोघंही तिथं पोचले. गल्ली अरुंद, दिवे बंद होते, कुत्रेही भुंकत होते. एका घराच्या बाजूने त्यांना मुलीचा एक हातमोजा दिसला. अनन्याचा गुलाबी कलरचा तो हातमोजा होता. श्वेता तो उचलला आणि रडू लागली. "ही अनन्याचीच वस्तू आहे. ती याच मार्गाने नक्की गेली असेल." अमोल घाबरला. आवाज थरथरत म्हणाला,
स्वामी, तुम्ही मार्ग दाखवत आहात ना, कृपा करा, मला माझी मुलगी लवकर मिळू द्या. जसे ते पुढे गेले, अचानक पावसातही त्यांना एक विचित्र पांढरा प्रकाश दिसला. जणू काही एक दिवा हवेत तरंगत होता. तो कुठल्याही टॉर्चचा प्रकाश नव्हता, कुठल्याही गाडीचा प्रकाश नव्हता, ना कुठल्या घराच्या दिव्याचा प्रकाश होता. अमोल म्हणाला, श्वेता, हा कुठलाही सामान्य प्रकाश नाही. मला वाटतं आहे स्वामी आपल्याला मार्ग दाखवत आहेत. त्या प्रकाशाच्या दिशेने दोघं धावत गेले. प्रकाश एका जुन्या सोसायटी समोर थांबला आणि अचानक गायब झाला. ते घाईने आत गेले. तिथे एक वृद्ध सुरक्षा रक्षक बसलेला होता. अमोलला धाप लागली होती. तो धाप लागलेल्या आवाजात म्हणाला, काका, येथे एखादी छोटी मुलगी आली होती का? सुरक्षा रक्षक विचारात पडला आणि तो म्हणाला, हो, पावसात भिजलेली एक मुलगी थरथरत आली होती. मी तिला पहिल्या मजल्यावरच्या दुर्गाताईंच्या घरी बसवलं आहे. दोघांचेही डोळे पाणवले. लगेच ते पहिल्या मजल्यावर गेले. त्यांनी दरवाजावर थाप मारली. दुर्गाताईंनी दरवाजा उघडला. अनन्या त्यांच्या सोफ्यावर बसलेली होती. हातात ब्लँकेट होतं. ती आईला पाहताच धावत आली. आई, मी वाट चुकली होते, मी घाबरली होते. श्वेताने तिला मिठी मारली आणि जोरात रडू लागली. अमोललाही मुलीला कवटाळून रडू लागला. तिघांनाही जाणवत होतं की ही मुलगी इथे स्वतः आलेली नाही, कुणीतरी तिला सुरक्षित ठिकाणी आणलं होतं. दुर्गाताई म्हणाल्या, मुलगी म्हणत होती, कुणीतरी मोठ्या दाढीवाले बाबा तिला सोडण्यासाठी इथपर्यंत घेऊन आले, पण आम्ही दरवाजा उघडताना आसपास कोणीच नव्हतं. अमोल आणि श्वेता एकमेकांकडे पाहू लागले. दाढीवाले बाबा सोडून गेले. पाऊस अंधार असूनही कोणी दिसलं नाही. दोघांच्या अंगावर शहारे आले. खरंच दाढीवाले बाबा म्हणजे स्वामी तर नाही ना, असं त्यांना वाटू लागलं. ते तिथून घरी परतले. परत घरी आल्यानंतर श्वेताने अनन्याच्या बॅगेत एक लाल रंगाचा छोटा चंदनाचा ठिपका पाहिला, जसा स्वामी समर्थांच्या दर्शनात दिला जातो. अनन्या म्हणाली, आई, त्या दाढीच्या बाबांनी माझ्या कपाळावर लावला होता. श्वेताच्या हातून ठिपका खालीच पडला. अमोलने थरथरत हात जोडले. स्वामी समर्थ, तुम्ही स्वतः माझ्या लेकराला वाचवलं. त्या रात्रीनंतर पूर्ण कुटुंब बदललं. दररोज सकाळी दिवा लावणे, स्वामींचं नाव घेणे हे त्यांच्या श्वासासारखं झालं. अमोल त्याच्या ऑफिसमध्ये सर्वांना सांगू लागला, जेव्हा माणूस हरवतो तेव्हा स्वामी मार्गदर्शक होतात, आणि जेव्हा जीव धोक्यात असतो तेव्हा ते स्वतः आपल्या रक्षणासाठी येतात. अनन्या आजही म्हणते, माझे बाबा नाही, स्वामी बाबा मला घरी घेऊन आले. स्वामी महाराजांच्या या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की या जगामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही जी स्वामींच्या चमत्कारामुळे अशक्य राहील. प्रत्येक गोष्ट स्वामींच्या चमत्काराने शक्य होते. या घटनेतून आपल्याला जाणवतं की आपल्यासोबत जे काही घडतं ते सर्व काही स्वामींच्या कृपेने घडतं. म्हणून आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवणारे स्वामीच आहेत. स्वामींना नमस्कार करा, स्वामींना प्रणाम करा आणि प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना धन्यवाद द्या. स्वामी भक्तांनो, आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि ज्या स्वामी भक्तांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.